साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। अक्षता सोहळा दुपारी 1:30 पर्यंत आटोपणार। दारू कामादिनी मिरवणूक लवकरच काढणार हिरेहब्बू। गेल्या वर्षी नंदीध्वजाविना शोभेचे दारूकाम आणि लेसर शो पार पडल्याचा मुद्दा मांडत प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी यंदाचा होम मैदानावरील या सोहळ्यासाठी नंदीध्वज मिरवणूक 1.5 ते 2 तास आधी काढणार असल्याचे सांगत रविवारी संमती कट्ट्यावर होणारा अक्षता सोहळा दुपारी 1:30 पर्यंत आटोपण्याचा शब्दही बुधवारी पत्रकार परिषदेत दिला। गेल्या वर्षी पंच कमिटीकडून काही चुका झाल्याचेही त्यांनी पत्रकारांना निदर्शनास आणून दिल्या। गुरुवारी दिनांक 11 जानेवारी रोजी शुक्रवार पेठेतील योगदंडाच्या पूजनाने यात्रेतील विधींना प्रारंभ होत असल्याचे सांगत त्यांनी 17 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या विविध धार्मिक विधीचा तपशील मांडला। 4 प्रमुख सोहळ्यासाठी निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणुकीचे नेटके नियोजन केले असून वेळेत विधी आटोपण्यावर हिरेहब्बू मंडळीचा भर असणार आहे। यात्रा कालावधीत पंच कमिटीकडून असलेल्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या। यावेळी संजय हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, मानकरी सुधीर देशमुख, माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, बाळासाहेब मुस्तारे, राजशेखर अमगनी, राजू भैरव पाटील यांच्यासह साथी नंदीध्वजाचे मास्तर मानकरी आदी भक्तगण उपस्थित होते। शिवयोगेश्वरांची यात्रा पुढे दिनांक 13/1/2024 तत्पूर्वी उद्या शेट्यांच्या वनात 12 वाजता योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरुवात होतो। त्याच्यानंतर 12 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवस 7 चढायचा कार्यक्रम होतो। 13 तारखेला सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी पहिला कलेक्टर कचेरी आल्यापासून त्या ठिकाणी सरकार होतो। त्याच्यानंतर मंदिरात पोहोचल्यानंतर पहिला अमृतलिंगात तैलाभिषेक करून त्यानंतर बाकीच्या लिंगात तैलाभिषेक करून त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तैलाभिषेक करून नंदीध्वज पुन्हा अक्षरलिंगात मार्गस्थ होतात। त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 8 वाजता हिरेहब्बू देशमुख पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात। त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला कुंडली पूजा होती, त्यानंतर संमती पूजा व त्याच्यानंतर अक्षता धार्मिक कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर पुन्हा अमृतलिंग त्या ठिकाणी अभिषेक पूर्ण धार्मिक कार्यक्रम सर्व लिंगास करून योग समाधी त्याच्यानंतर 15 तारखेला सकाळी तिथून नंदीध्वज समाधी करण्यानंतर त्या ठिकाणी पहिला योगदंड व पालखीतील मूर्तीस दरमूर्ती लावून स्नान घालण्यात येतो। त्याच्यानंतर 1 ते 7 नंदीध्वज स्नान घालण्यात येतो। त्याच्यानंतर अमृतलिंगापाशी एक विधी होती, धार्मिक विधी गंगापूजन हिरेहब्बू देशमुख। तिथून मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सीतारामची आरती झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात येतात। त्याच्यानंतर संध्याकाळी 4:30ला इथून निघून जणे भोजन चौक आल्यानंतर त्या ठिकाणी पिढी बांधल्यानंतर त्याची हिरेहब्बू जास्त पूजा होऊन त्या ठिकाणी एकच नंदीध्वज ठिकाणाला सोमनाथ गड याचा मान होता, तो एकटा तिथं घेऊन होतो। त्या ठिकाणी होम आल्यानंतर त्या ठिकाणी होम विधी झाला होतो। त्यानंतर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे भाकणूक घेतो। त्या ठिकाणी भाकणूक आल्यानंतर पुन्हा नंदीध्वज आम्ही मंदिरात होतो। मंदिरात पुन्हा या वाड्यात आल्यानंतर तिथं जे नंदीध्वज पकडत समिती मार्ग त्यांना महाप्रसाद झाल्यानंतर जेवढे त्यांचे सर्वांना महाप्रसाद होतो। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दारूचा कार्यक्रम संध्याकाळी 4:30 वाजता आपण निघतो। निघल्यानंतर होम मैदानात पोहोचतो। तिथून कार्यक्रम आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिरात पहिला आम्ही पालखी 5 योग आणि पालखी 5 फेऱ्या मारतो। नंतर 1 ते 5 मारतात, नंतर 2 काट्या मारतात। झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा घरी येतात। घरी आल्यानंतर 17 तारखेला देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी समाप्त होतो। तिथून भगवान धार्मिक असतो, तिथं पूजा झाल्यानंतर आम्ही त्या घरी येतो, तो भगवान पूजा होतो। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी इथं 2 काट्या पुन्हा पूजा होऊन हिरेहब्बू देशमुख मंदिरात येतो। मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी 7-5 फेऱ्या होतात। 7
त्यानंतर कपडे काढायचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम 5 दिवसांना. त्यांनी माझ्या सर्व भक्तांना एक विनंती केलं की येणारा तो संक्रांतीचा सण आहे, तुम्ही सर्व भक्त माणसाने तुम्हाला सहकार्य करायचं. शक्यतो लवकरात लवकर पूजा धार्मिक विधी लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्हाला असं वाटत नाही की तिथं लवकर येऊ नये. आम्हाला माहीत आहे काही लोक उपवास करतात. आम्ही शक्यतो लवकर येण्याचा आम्ही प्रयत्न अक्षता सोडा वेळेत होण्यासाठी वेळेत थोडासा आम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं. आता माझ्या डोक्यात एकच असते 4 दिवस. एकदा नंदीजोग इथं निघाले, कधी मंदिरात पोहोचतील, मंदिरात पोहोचतील, कधी कधी हेच माझ्या भाविकांना काय आवाहन करणं? भाविकांना आम्ही काय सांगा की शक्यतो लवकरात लवकर पूजा करून आम्हाला सहकार्य करा.